हॅलो, आवाज येतोय का रे? Am I audible? प्लीज जॉईन फास्ट. कोण जॉईन झाले? गायत्री E48. गायत्री, माझा आवाज येतोय का? येस मॅम. ओके, ठीक आहे. ठीक आहे, बाकीचे विद्यार्थी जॉईन होतील तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करते. ओके. स्क्रीन दिसते का? नोट्स दिसते? किती? आता फक्त अजून 5 जॉईन झालेत. येस मॅम. ठीक आहे. हे पार्टिसिपेंट ओपन करून ठेवले मी, दिसते का तुम्हाला किती मुलं जॉईन झालेत काय? स्क्रीनवरती दिसते? शुभदा, प्रणाली, गायत्री, आसमा, ऋषिकेश, सगळ्या मुली जॉईन झालेत. फक्त एक मुलगा आहे ऋषिकेश. मुली खूप सिन्सिअर असतात. मुली तेवढ्या फक्त पटपट जॉईन होतात. मुलं निवांत लास्टच्या 5 मिनिटाला जॉईन झालं तर चालतात म्हणते. मुलं जॉईन होत नाहीत पटपट. ऋषिकेश, एक मुलगा तेवढं जॉईन झाले. E70. जॉईन करा रे, फास्ट जॉईन. तुमची ISC 1 झाली आहे फक्त ना, ISC 2 अजून झालेली नाही ना? ISC 2 चं टाइम टेबल आले पहा. 2 ऑगस्ट टू 7 ऑगस्ट. EC 5 ऑगस्टला आपला. ओके, फक्त 14 मुलं जॉईन झालेत अजून. 15.
5 ऑगस्ट 6 to 8. Okay. Please join fast. Only 16 members are joined. जॉईन हो रे पटपट. सिलेबस कंप्लीट करायचा आपला. Only 26 students are joined till. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. मुलं जॉईन होतील. 30 मुलं जॉईन झाली. हाफ सुद्धा प्रेझेंटी नाही तुमची, हाफ अटेंडन्स सुद्धा नाही इथं. 74 मुलं आहे तुम्ही सगळे. त्यातले फक्त 50 ते 55 पर्यंत प्रेझेंट असतात. बाकीची मुलं एवढी अब्सेंट असतात. तुमची जर अटेंडन्स 75 to 80 जर नाही भरली तर तुम्हाला मार्क्स भेटत नाहीत बघा. ICR चे जे मार्क्स असतात, लॅब वर्क जे तुम्हाला अजून किती पॉईंट राहिले. ओके, तर लास्टला तुम्हाला अटेंडन्स वरून मार्क्स भेटतात बघा. मार्क्स कट करतात जर तुम्ही सारखंच टीचिंग डायरी मध्ये पाहतात तुमची अटेंडन्स. जेवढे अब्सेंट नंबर आहे ते 15 ते 16 अब्सेंट नंबर बाहेर काढले जातात आणि त्यांना अटेंडन्सचे ते मार्क 1 नाही तर 2 दिले जातात. ते जी 15-16 नंबर्स आहेत ते सगळे म्हणजे एका सब्जेक्ट नाही, सगळे सब्जेक्टचे ओव्हरऑल मुलं काढले जातात आणि त्यानुसार तुमचे मार्क्स दिले जातात पहा तुम्हाला लास्टला. तुमचं ते ओरल वगैरे लॅब वर्क 2, 3, 4 मार्क्स असतात ना तुम्हाला EC प्रॅक्टिकलचं, म्हणजे मी बोलते बाकीच्या सब्जेक्टचं पण सेम तसंच. एक ओव्हरऑल मुलं काढले जातात बाहेर, जे 15-16 मुलं रेग्युलरली ऍबसेंट राहत असतात. त्यांना अजिबात मार्क्स भेटत नाहीत मार्क. त्यामुळं प्रेझेंटी ही खूप महत्वाचा फॅक्टर आहे तुमच्यासाठी फॉर गेटिंग ए मार्क्स. आपण फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये कंप्लीट झालाय तो. टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ करोजन, त्यामध्ये वेट लॉस मेथड पाहिले, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स पाहिले, कॅथोडिक प्रोटेक्शन आय थिंक फर्स्ट कंप्लीट झाले. कॅथोडिक प्रोटेक्शन मी थोडं एकदा रिवाइज करते इथं PC वरती. आपल्याला कोरोजन पाहिला, पण कोरोजनचं आता प्रोटेक्शन पाहायचं. ठीक आहे, कोरोजन होऊ द्यायचं नाही आपल्याला. तर समजा इथं मेटलची पाईपलाईन आहे बरीड केलेली, इथं कम्प्लीट मेटल असं दाखवलं नाही, फक्त कन्सिडर करण्यासाठी समजून घेण्यासाठी छोटा पार्ट मी दाखवलाय. तर इथं पहा, तुमचा हा सपोज आयर्नचं मेटल आहे आणि त्याची ही पाईपलाईन आहे जी आपण शेतातून ब्रीड करून नेली, म्हणजे पुरवून नेलेली आहे पाईपलाईन.
ठीक आहे. आता इथं आपल्याला आपली जी पाईपलाईन आहे आयर्नची आहे, ठीक आहे, त्याचं कोरोजन होणार लवकर आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला त्याचं आता प्रोटेक्शन करायचं आहे. आयर्नची जी पाईपलाईन आहे त्याचं कोरोजन होऊ द्यायचं नाही आपल्याला. सो वी हॅव टू प्रिव्हेंट देम. आपण काय करतो की याला एका वायरने दुसरं एक मेटलचा ब्लॉक जॉईन करतो, कनेक्ट करतो. तो अॅल्युमिनियमचा असू शकतो, झिंकचा यूज करू शकतो आपण किंवा मॅग्नेशियमचा किंवा एनी अदर अलॉय पण यूज करू शकतो. असं आपल्याला मेटल यूज करायचं आहे की ज्याचं कोरोजन आपलं जी मेटलची पाईपलाईन आहे त्या मेटलच्या पाईपलाईन पेक्षा जो ब्लॉक आपण जॉईन करणार आहोत ऍक्टिव्ह मेटल त्याचं कोरोजनचा रेट हा फास्टर असायला पाहिजे. म्हणजे समजा आयर्न किंवा स्टेनलेस स्टीलची जर असेल तर त्यापेक्षा जास्त प्रमाणात कोरोजन हे मॅग्नेशियम, झिंक किंवा अॅल्युमिनियमचं होत असते. म्हणून आपल्याला असा ब्लॉक जॉईन करायचा आहे की ज्याचं कोरोजनचा रेट जो आहे तो आपला मेटल पेक्षा जास्त असायला पाहिजे. मेटल पेक्षा जास्त त्याचा रेट असल्यामुळं तो त्याचं कोरोजन फास्ट होतं किंवा जे कोरोजनचे फॅक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल मॉइश्चर आहे, त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस आहेत, तर हे त्या मेटलवरती ऍक्ट होतात आणि मेटलचं ऑक्सिडेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणून इथं आपण मॅग्नेशियम जॉईन करू शकतो, झिंक किंवा अॅल्युमिनियम सुद्धा जॉईन करू शकतो. मग आपण काय करतो इथं, एक सपोज मी इथं मॅग्नेशियमचा ब्लॉक जॉईन केला, ठीक आहे. जसं आपण हा मॅग्नेशियमचा ब्लॉक जॉईन करतो तर सॉइल मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल प्रेझेंट असतात, नंतर तिथं मॉइश्चर पण प्रेझेंट असतं. सो दीज फॅक्टर्स ऍक्ट आज किंवा दीज आर रिस्पॉन्सिबल अँड विच आर अटॅक्स ऑन द दिस मेटल ब्लॉक विच मे बी मेड अप ऑफ अल्युमिनियम, झिंक किंवा मॅग्नेशियम. So the corrosion starts of this block and our buried pipeline, our metal parts of the pipeline becomes protected. Okay, so इथं आफ्टर 2 to 3 years 2-3 वर्षानंतर आपण हा जो ब्लॉक आहे तो कम्प्लिटली यूज केला गेला, ठीक आहे, त्याचं कंजप्शन झालं तर तो आपण रिप्लेस पण करू शकतो. ठीक आहे, परत रिप्लेसमेंट केल्यानंतर परत ऑक्सिडेशन स्टार्ट कुणाचं होतं, या मॅग्नेशियम किंवा झिंक किंवा अॅल्युमिनियम ब्लॉकचं कोरोजन व्हायला अगेन स्टार्ट होतं, परत आपण तो रिप्लेस करू शकतो. इन दिस वे आवर पाईपलाईन is made up of any type of metal, so we can protect it. आता ही जी पाईपलाईन आहे असं होत नाही की पूर्ण ऑक्सिडेशन त्या मेटलचं झालेलं आहे, त्या ब्लॉकचं. जी पाईपलाईन आहे त्याचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं पण कमी प्रमाणात होतं ऍज कम्पेअर टू धिस सॅक्रिफाईड ॲनोड. सॅक्रिफाईड का म्हणायचं, कारण त्याने आता इथं बलिदान दिले किंवा योगदान दिले म्हणे, आपण सॅक्रिफिकेशन केले. सो इट इज कॉल्ड एज सॅक्रिफिशियल ॲनोड मेथड. आता जो हा Mg चा ब्लॉक असेल किंवा अॅल्युमिनियमचा आपण जो यूज करणार आहोत त्याला आपण सॅक्रिफिशियल ॲनोड असं म्हणतो. तो सॅक्रिफिशियल ॲनोड म्हणून ऍक्ट होतो. ॲनोड म्हणून ऍक्ट झाला म्हणजे तो इलेक्ट्रॉन लॉस करतो. इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळं ऑब्विसली त्याचं डिकम्पोजिशन व्हायला स्टार्ट होतं. डिकम्पोजिशन होतं म्हणजे ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच काय होतं तर कोरोजन स्टार्ट होतं. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द सॅक्रिफिशियल ॲनोड मेथड. आपण मला वाटतं हे लिहून घेतले. आता बी आहे तुमचा इम्प्रेस्ड किंवा एक्सटर्नल करंट मेथड. ठीक आहे, नाव पण कसे आहेत बघा, इंटरेस्टिंग आहेत. इम्प्रेस्ड, सॅक्रिफिशियल, impressed external current method. So in this method आपण काय करतो पहा, impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. ठीक आहे, कोरोजनचा जो करंट प्रिपेअर होतो, आता तुम्ही म्हणाल की इथं करंट कुठून आला, कोरोजनचा करंट म्हणजे तिथं 2 पोल तयार होतात, एक होतो कॅथोड आणि दुसरा कोणता असतो, ॲनोड असतो. ठीक आहे, 2 इलेक्ट्रोड तयार होतात, कॅथोड आणि ॲनोड. मला सांगा मग ॲनोड काय करणार आहे, इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे. ॲनोडने जे इलेक्ट्रॉन लॉस केलेलं आहे ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, कुणाकडे जातात ते इलेक्ट्रॉन, किंवा दे आर ट्रान्सफर टू द कॅथोड. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचे काय होते, मुवमेंट होते. इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटलाच तुम्ही काय म्हणता, करंट म्हणता ना. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते, काय डेफिनेशन इलेक्ट्रिसिटीची,
इलेक्ट्रिसिटी डिफाईन कशी करता तुम्ही? डेफिनेशन काय इलेक्ट्रिसिटीची कोण सांगेल मुलींमध्ये? साकिब, आपको पता है डेफिनेशन इलेक्ट्रिसिटी की? E23. नागेश गजरे, आहे का तुम्ही नागेश? आर यू देअर? हॅलो. नंतर मुलींमध्ये कोण सांगते रे? मुली लगेच उत्तर देतात. E0. वेटिंगला कस काय पडलं तुम्ही शिवराज स्वामी आणि अभिजित वाघमोडे? तुम्ही कॉलेजच्या मेलवरून जॉईन होत नाही का? नंतर कोण आहे? शुभदा. शुभदा, यस मॅडम. शुभदा, इलेक्ट्रिसिटी कशी प्रिपेअर होते किंवा कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रिसिटी? डेफिनेशन काय असते त्याची? सप्लाय ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मध्ये काय असतं? काय प्रेझेंट असते एक्झॅक्टली? करंट मध्ये इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स असतात. व्हेरी गुड. पहा सेम आता इथं आपण म्हटलं की कोरोजनचा करंट, तुम्ही म्हणाल की करंट कुठून आला, इथं कोरोजन चाललंय, तर यामध्ये करंट प्रिपेअर होतो. कोणत्या टाईपचा होतो तर आपल्याला माहिती आहे, आपला जो ऍनोड असतो तो ऍनोड इलेक्ट्रॉन लॉस करतो. ठीक आहे, ऍनोडने इलेक्ट्रॉन लॉस केलेले तो कोण गेन करतो? कॅथोड गेन करतो. म्हणजे देयर इज अन मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ऍनोड टू कॅथोड. इलेक्ट्रॉन मूव्ह झाले की करंट स्टार्ट होतो किंवा करंट डेव्हलप होतो किंवा इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. म्हणून इथं आपण या सेकंड टाईपचा जो आपला मेथड आहे त्यामध्ये आपण इम्प्रेस्ड करंट मेथड असं म्हणत आहोत. आपण इथं काय करतो तर इम्प्रेस्ड करंट जॉईन करतो टू अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, आपला कोरोजनचा करंट ज्या डायरेक्शनने मूव्ह होत आहे किंवा ज्या डायरेक्शनने पास होतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आपण इम्प्रेस्ड करंट कनेक्ट करतो किंवा इम्प्रेस्ड करंट त्याला जॉईन करतो. आता इथं काय होतं, कोरोजनचा करंट ज्या डायरेक्शनने आहे त्याच्या अपोजिट जर दुसरा करंट आपण त्याला जॉईन केला तर काय होईल सांगा? दोन्ही करंट एकमेकांना नलिफाय होतील. म्हणजे कोरोजन होईल का? नाही. का होणार नाही? कोरोजनचा जो करंट ज्या डायरेक्शनने, म्हणजे करंट म्हणजे कोरोजन मध्ये ऍनोड टू कॅथोड कडे इलेक्ट्रॉन पास होत होते, त्याला अपोजिट आपण दुसरा एक करंट जॉईन केला बाय द एक्सटर्नल सर्किट. मग इथं इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफरच होत नाही. ऍनोड जरी इलेक्ट्रॉन देत असेल कॅथोडला तर इलेक्ट्रॉन दिले गेले जात नाहीत किंवा कॅथोड इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत नाही. जर कॅथोडने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले नसतील तर ऍनोड पण इलेक्ट्रॉन नंतर लॉस करायचं किंवा द्यायचं इलेक्ट्रॉन तो काय करतो? स्टॉप करतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण जर स्टॉप झाली तर कोरोजन हॅपन्स होत नाही किंवा कोरोजन फॉर्म होत नाही. सो द कोरोडिंग मेटल सरफेस कन्वर्ट्स फ्रॉम एनोड टू कॅथोड अँड प्रोटेक्टेड. ठीक आहे, कन्वर्टिंग जो कोरोडिंग मेटल जो आहे आपला, तो कोरोडिंग मेटलचा सरफेस ऍनोड आणि कॅथोड मध्ये अगेन कन्वर्ट होतो आणि आपल्या मेटलचं प्रोटेक्शन होतं इथं. ठीक आहे, युजली द इम्प्रेस्ड करंट इज डिराइव्ड. पहा आता कसं आपण कोरोजन स्टॉप करत आहोत ते तुमच्या लक्षात आलं का? कोरोजनचा जो करंट होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आपण इम्प्रेस्ड करंट जॉईन केला. ठीक आहे, इम्प्रेस्ड करंट दुसरा जॉईन केल्यामुळं त्याची डायरेक्शन कोरोजनच्या करंटच्या अपोजिट असल्यामुळं दोन्ही करंट एकमेकांना नलिफाय होतात. म्हणजे करंट स्टार्ट होत नाही, प्रवाह होत नाही इलेक्ट्रॉनचा. जर इलेक्ट्रॉनच ट्रान्सफर होत नसतील तर आपला जो कोरोडिंग मेटलचा सरफेस असतो तो कन्वर्ट केला जातो इनटू द एनोड टू कॅथोड अँड इट इज प्रोटेक्टेड. सो इम्प्रेस्ड करंट आपण कोणतं यूज करतो? पहा, इम्प्रेस्ड करंट इज डिराइव्ड फ्रॉम ए बॅटरी ऑर रेक्टिफायर विथ अन इनसोल्युबल एनोड. पहा कसं प्रिपेअर केलं आपण. बॅटरी घेतली आपण किंवा रेक्टिफायर यूज करू शकतो. रेक्टिफायर जर घेतला तर रेक्टिफायर विथ अन इनसोल्युबल एनोड लाईक ग्राफाइट, स्टेनलेस स्टील,
platinum, etc. Okay, so these insoluble anodes are usually in backfill. Backfill म्हणजे it is composed of a coke किंवा ब्रीज कोक ब्रीज किंवा जिप्सम. बॅकफिल म्हणजे जे इन्सोल्युबल ऍनोड आपण प्रिपेअर करतो ते इन्सोल्युबल ऍनोड मध्ये आपण काय फिल केलेलं असतं तर कोक ब्रीज आपण फिल करतो किंवा जिप्सम, ठीक आहे, त्यामध्ये फिल केलेलं असतं इलेक्ट्रोड मध्ये. सो ऍज टू इन्क्रीज द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विथ द सराउंडिंग सॉइल, सराउंडिंग सॉइलचा यूज करून आपण इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट इथं फॉर्म करत असतो. सो इट इज कनेक्टेड टू द डायग्राम मध्ये दिसतंय हा ग्राफाइट आहे आपण यूज केलेला. इथं एक सर्किट प्रिपेअर केले आपण. ही आपली पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनला आपण कनेक्ट पाईपलाईनचा जो करंट आहे या डायरेक्शनने आपण त्याला अपोजिट डायरेक्शनने जो ग्राफाइटचा करंट दिलेला आहे. इथं दोन तुम्हाला कनेक्शन दिसत आहेत, एक म्हणजे पाईपलाईनला जॉईन केलंय, दुसरा असेल तुमचा ग्राफाइट. इथून आपण इम्प्रेस्ड करंट त्याला जॉईन केले, ठीक आहे. इथं बॅकफिल दिसते पहा, हे ब्लॅक कलरचं जे आहे त्याला डॉट डॉट दिसत बॅकफिल आहे म्हणजे त्यामध्ये आपण कोकची ब्रीज पावडर किंवा जिप्सम फिल केलेला आहे. वायर ज्या आहेत त्या इन्सुलेटेड वायर्स असतील, इन्सुलेटेड म्हणजे त्याचा करंट न लागणाऱ्या इन्सुलेटरच्या बनवलेल्या असतील. हे सॉइल आहे आणि ही अंडरग्राउंड पाईपलाईन आहे विच इज ऍक्ट ॲज ए कॅथोड. सो इन दिस वे आवर मेटल पाईप किंवा मेटलचं मटेरियल कोणतंही आपण काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो. दिस टाइप ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन इज युजफुल फॉर द वॉटर टँक्स. मोठमोठे जे वॉटर टँक्स असतात त्यासाठी ही मेथड आपण यूज करतो जनरली. बरीड पाईपलाईन्स, ट्रान्समिशन लाईन, टॉवर्स अँड फॉर सिमिलर लार्ज स्ट्रक्चर, ठीक आहे. नदीपासून जर पाणी वॉटर सप्लायची तुम्ही पाईप पाहिली असेल तर खूप मोठी अशी पाईपलाईन असते ती. तुम्ही कुठेही बाहेर जाताना रस्त्याच्या साईडने तुम्हाला दिसून येतील. सांगोल्याच्या साईडला वगैरे आहेत पहा मोठी पाईपलाईन. तर पंढरपूर वरून किंवा नदी कोणत्याही नदीकाठचं नदीचं पाणी जर एखाद्या शहराला सप्लाय करायचं असेल तर ती मोठी पाईपलाईन मेटलची आपण यूज करतो. त्यामध्ये ही मेथड यूज केली जाते, इम्प्रेस्ड करंट मेथड. ओके, डू यू अंडरस्टैंड इट? मैं थोड़े हिंदी में सांगते हैं साकिब साठी. इस मेथड में हम क्या करते हैं, सो यहाँ पे हमारी ये पाइपलाइन है, वो मेटल की बनी हुई है. सो उसमें उसका जो करंट है मीन्स फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. अब आप कहोगे कि करंट कहाँ से आ गया, तो हमें पता है कि कोरोजन में क्या होता है, एक एनोड क्रिएट होता है, एनोड पोर्शन, एंड एनोड क्रिएट होगा मीन्स कैथोड भी फॉर्म होता है. एनोड इज पॉजिटिवली चार्ज, कैथोड इज निगेटिवली चार्ज. ओके, एनोड जो है आपका वो इलेक्ट्रॉन लॉस करता है. एनोड ने जो इलेक्ट्रॉन लॉस किए होते हैं वो इलेक्ट्रॉन्स कैथोड हमारा गेन करता है. मीन्स देर इज ट्रांसफर ऑफ इलेक्ट्रॉन. When the transfer of electrons takes place, this mechanism is called as an electricity किंवा त्याला तुम्ही करंट म्हणता, ठीक है. सो यहाँ पे हम क्या करते हैं, हमारा कोरोजन का करंट जिस डायरेक्शन में होता है उसके अपोजिट डायरेक्शन में हम इम्प्रेस्ड करंट ज्वाइन करते हैं, ठीक है. अब ये कैसे डिराइव करेंगे हम इम्प्रेस्ड करंट, सो इट इज डिराइव्ड फ्रॉम ए बैटरी. बैटरी हम यूज कर सकते हैं, नहीं तो फिर हम रेक्टिफायर भी यूज कर सकते हैं. जब हम रेक्टिफायर यूज करेंगे तो वो इनसोल्युबल एनोड की यूज करेंगे या फिर प्रिपेयर करेंगे. हम कैसे प्रिपेयर करेंगे, सो एनोड यूज्ड ऑफ द ग्राफाइट और द इम्प्रेस्ड करंट इज सॉरी ग्राफाइट का यूज कर सकते हैं, स्टेनलेस स्टील का यूज कर सकते हैं और प्लैटिनम. एंड उसमें हम क्या फिल करेंगे, बैकफिल क्या करेंगे, सो उसमें हम कोक ब्रीज और जिप्सम फिल कर सकते हैं. सो एज टू इंक्रीज द इलेक्ट्रिकल कॉन्टैक्ट विद द सराउंडिंग सॉइल. बैकफिल क्यों हम करेंगे उसमें, सपोज ये जो स्क्वायर शेप का जो मैंने ग्राफाइट का लिया है, ठीक है, ग्राफाइट या स्टेनलेस स्टील का, उसको बैकफिल हमने किया है जिप्सम के साथ. क्यों करते हैं हम बैकफिल, क्योंकि हमें इलेक्ट्रिकल कांटेक्ट मेंटेन करना होता है बिटवीन द सराउंडिंग सॉइल, ठीक है. सो दिस इज अबाउट द इम्प्रेस्ड करंट मेथड. डू यू अंडरस्टैंड इट क्लियरली? इसमें कोई डाउट है क्या, दिस टाइप में, सेकेंड टाइप इम्प्रेस्ड करंट मेथड?
समझ में आ गया साकिब? डू यू अंडरस्टैंड साकिब? हाँ मैम, हाँ ओके पूरा। ठीक है, राइट। ठीक है, लिखो तो फिर सेकेंड बी लिखो, इम्प्रेस्ड इन ब्रैकेट एक्सटर्नल करंट मेथड। Okay, write down. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. Next line. Thus the corroding metal surface converts from anode to cathode and protected. Next sentence. Impressed current is derived from a battery or rectifier with an insoluble anode like graphite, stainless steel, platinum. These insoluble anodes are usually in backfill in bracket composed of coke breeze
or gypsum. So as to increase the electrical contact with the surrounding soil. डायग्रामचा एस काढा. कालची कंप्लीट केली का डायग्राम? सॅक्रिफिशियल एनोडची कंप्लीट केली. ही डायग्राम तुम्हाला मी स्क्रीनशॉट घ्यायला सांगितलेलं आणि कंप्लीट करा म्हटले. केली का कंप्लीट? नंतर सेकंड बी इम्प्रेस्ड, त्याचा स्क्रीनशॉट घ्या डायग्रामचा आणि नंतर कंप्लीट करा. ठीक आहे. तुम्हाला मी आज कोरोजनच्या नोट्स नंतर अजून कशाच्या राहिल्यात, अनालिटिकलच्या राहिल्यात का त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करते किंवा पीपीटी. ठीक आहे. नोट्स किंवा पीपीटी यातील एक मटेरियल प्रोव्हाइड करते मी कोरोजनचं. एमसीक्यू पण प्रोव्हाइड करते म्हणजे तुम्हाला ISC 1 साठी हेल्पफुल होतील. घेतला का स्क्रीनशॉट? Have you taken this SS? Yes or no? Yes, ma'am. Okay. Then write down. स्पेस सोडा डायग्राम साठी. त्याच्या खाली लिहा this type of cathodic protection. This type of cathodic protection useful for water tanks. Useful for water tanks, comma buried pipelines, comma transmission line towers, and for similar large structure, and for similar large structure. ओके. नेक्स्ट आता हे झालं. दिस इज अबाउट द कॅथोडिक प्रोटेक्शन. ठीक आहे. सेकंड असेल तुमचा एनोडिक प्रोटेक्शन. ओके. सो इन एनोडिक प्रोटेक्शन व्हॉट हॅपन, सी देर आर सब पॉइंट्स असतील. नंतर तिसरा असेल तुमचा प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेथड्स. एक पाहिला आपण कॅथोडिक, सेकंड आहे तुमचा एनोडिक आणि थर्ड असतो प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेथड्स. ठीक आहे. तर सेकंड पाहूया आपण एनोडिक प्रोटेक्शन मध्ये. ठीक आहे. एनोडला आपण प्रोटेक्ट करतो आणि कोरोजन स्टॉप करतो. ठीक आहे. इन दिस मेथड ए मेटल टू बी प्रोटेक्टेड इज पॅसिवेटेड बाय अप्लाइंग करंट इन अ डायरेक्शन दॅट विल मेक इट मोर एनोडिक. ठीक आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, एनोड प्रोटेक्ट करायचं. ठीक आहे. आपण काय करतो, जो आपला मेटल आहे ज्याचं कोरोजन आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, ज्या मेटलला आपल्याला प्रोटेक्ट करायचे फ्रॉम द कोरोजन, त्याला आपण करंट अप्लाय करतो. ठीक आहे. बाय सप्लाइंग द करंट इन अ डायरेक्शन. अशा डायरेक्शन मध्ये आपल्याला करंट सप्लाय करायचं की आपला जो एनोड आहे तो मोर एनोडिक होईल. म्हणजे त्याची जी ऍक्शन आहे कोणती, तो रिएक्शन परफॉर्म करतो लॉस ऑफ द इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्याची जी रिएक्शन आहे ती मोर व्हायला पाहिजे, मोर कॉन्सन्ट्रेटेड होते रिएक्शन इथं. सो एनोडिक प्रोटेक्शन इज बेस्ड ऑन द फॉर्मेशन ऑफ ए प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑन द मेटल बाय एक्सटर्नली अप्लाइड एनोडिक करंट. ठीक आहे. आपण काय करतो एनोडिक प्रोटेक्शन मध्ये, आपला जो मेटलचा सरफेस आहे त्याला करंट
सप्लाय देतो. करंट सप्लाय दिल्यामुळं त्यावरती एक मेटलची फिल्म प्रिपेअर होते. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ प्रोटेक्टिव्ह फिल्म which is formed because of the anodic current. ठीक आहे. फॉर मेटल्स which exhibits the active passive behavior. कोणत्या मेटलसाठी आपण हे यूज करू शकतो एनोडिक प्रोटेक्शन? तर ऍक्टिव्ह मेटल जे आहेत, फॉर एक्झाम्पल ज्याचं ऍक्टिव्ह मेटल म्हणजे असे मेटल की ज्यांचं कोरोजन फास्ट होत असतं. ठीक आहे. सो दॅट आर कॉल्ड एज ऍक्टिव्ह मेटल्स. यामध्ये आयर्न आहे, निकेल आहे, क्रोमियम, टायटेनियम, टिटेनियम कसे and their alloys. ठीक आहे. So if a carefully controlled anodic current is applied, they are passivated and the rate of metal dissolution is decreased. corrosion liquid corrosion जो है आपका सपोज लिक्विड टाइप ऑफ corrosion है, मीन्स हमने आयरन का मेटल का पीस लिक्विड में डीप करके रखा है. Then acidic, suppose solution is acidic, so this acid is responsible for the corrosion. ठीक है. अब हम क्या करेंगे, ये जो हमारा एनोड मेटल है, मेटल पे हम मेटल को करंट सप्लाई करेंगे. ठीक है. जब हम मेटल को करंट सप्लाई कर देते हैं तो क्या होता है, वो बिकॉज ऑफ दिस करंट इट फॉर्म्स एन प्रोटेक्टिव लेयर. ठीक है. इट फॉर्म्स एन प्रोटेक्टिव लेयर ऑन द मेटल. सो दिस कैन बी अप्लाइड फॉर द एक्टिव मेटल्स लाइक आयरन है, टिटेनियम है, आल्सो देयर इज प्रेजेंस ऑफ क्रोमियम एंड निकेल. सो दिस मेटल के ऊपर हम ये कैथोडिक प्रोटेक्शन मेथड अप्लाई कर सकते हैं. इसमें क्या होता है, जो मेटल का डिसोल्यूशन है, आयरन मेटल है या फिर क्रोमियम एसिड में या फिर न्यूट्रल मीडियम में, वो मेटल का डिसोल्यूशन कम हो जाता है, मींस मेटल का डिसोल्यूशन डिक्रीज्ड होता है. सो टू प्रोटेक्ट द मेटल एनोडिकली ए डिवाइस कॉल्ड एज पोटेंशियोस्टैट इज यूज्ड. अभी मैंने बताया था कि हम करंट सप्लाई करते हैं. करंट की जब हम सप्लाई करते हैं तो मेटल के पार्ट के ऊपर एक फिल्म बनती है. सो जब ये फिल्म बनती है तो कौन से वाला इंस्ट्रूमेंट हम यूज कर सकते हैं टू सप्लाई द इलेक्ट्रॉन, टू सप्लाई द इलेक्ट्रिसिटी. सो देर इज यूज ऑफ द पोटेंशियोस्टैट. ठीक है. पोटेंशियोस्टैट हम यूज कर सकते हैं टू प्रोटेक्ट द मेटल एनोडिकली. सो देखो अब पोटेंशियोस्टैट का डिस्क्रिप्शन है हमारे पास. सो पोटेंशियोस्टैट क्या होता है, ए डिवाइस है which maintains a metal at constant potential with respect to a reference electrode. ठीक है. हम क्या करते हैं, पोटेंशियोस्टैट क्या करेगा, एक कांटेक्ट मेंटेन करता है बिटवीन द पोटेंशियल बिटवीन रेफरेंस इलेक्ट्रोड एंड आवर मेटल. ठीक है. इट हैज 3 टर्मिनल्स. देखो डायग्राम में आपको दिख रहा होगा, उसमें 3 टर्मिनल्स है. वन इज कनेक्टेड टू द मेटल टू बी प्रोटेक्टेड. फर्स्ट वाला जो है देखो यहाँ पे 1 आयरन टैंक. ठीक है. अब ये देखो ये आयरन के टैंक है, उसमें वाटर या फिर मे बी कौन सा वाला इलेक्ट्रोलाइट हमने फिल किया है. पहला वाला टर्मिनल होगा आयरन टैंक. सेकंड है टैंक इज मेड ऑफ एनोड. ओके 2. थर्ड होगा आपका रेफरेंस इलेक्ट्रोड ये. ठीक है. यहाँ पे नंबर एंड उसके रिस्पेक्टिव नेम भी दे रखे हैं. फोर्थ होगा थर्ड होगा रेफरेंस इलेक्ट्रोड. कौन सा वाला यूज किया है हमने, प्लैटिनम का. रेफरेंस इलेक्ट्रोड हम प्लैटिनम का यूज करेंगे. फोर्थ होगा ऑक्सिलरी इलेक्ट्रोड. यहाँ पे 3 इलेक्ट्रोड दिख रहे होंगे आपको. सेकंड वाला जो है वो टैंक इज मेड अप ऑफ एनोड, ये एनोड है. थर्ड वाला जो है वो रेफरेंस इलेक्ट्रोड है, प्लैटिनम का बनाया है. फोर्थ है ऑक्सिलरी इलेक्ट्रोड, वो ग्राफाइट का बनाया है. एंड फिफ्थ पोटेंशियोस्टैट, ये हमारा इधर है पोटेंशियोस्टैट. ठीक है. ये पोटेंशियोस्टैट के ऊपर हमने कनेक्ट कर दिया है वोल्ट मीटर 6. देखो ये आपका वोल्ट मीटर है, ये 6 वाला. एंड 7 वाला जो है वो एमीटर है. ठीक है. एमीटर 7 वाला कौन सा है, एमीटर है. सो इन दिस वे वी आर कनेक्टिंग द this
Okay, in this way the potentiostat is connected by using this आयरन टैंक. ओके, आयरन टैंक में वाटर प्रेजेंट होगा या फिर कौन सा भी केमिकल प्रेजेंट है. हमें प्रोटेक्शन किसका करना है, आयरन टैंक का करना है. ठीक है, हमने पोटेंशियोस्टेट यहाँ पे कनेक्ट कर दिया. ठीक है, सो नेक्स्ट देखो, द ऑप्टिमम पोटेंशियल रिक्वायर्ड फॉर प्रोटेक्टिंग ए मेटालिक सरफेस इज प्रीवियसली डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रोकेमिकल मेजरमेंट. ठीक है, अब जो हमारा आयरन का टैंक है उसे हमें जो इलेक्ट्रिक करंट है वो सप्लाई कैसे करना है, ये हम कैसे फाइंड आउट करेंगे. सो देयर आर मेनली कंडीशन है यहाँ पे. देखो, फर्स्ट इज द पोटेंशियल रेंज ओवर विच द मेटल इज पैसिव शुड बी वाइडर. ठीक है, पोटेंशियल रेंज जो है हमारी वो ओवर विच द मेटल इज पैसिव मीन्स एक्टिव होगा. मेटल इज पैसिव मीन्स मेटल इज एक्टिव, शुड बी वाइडर. त्याची रेंज जी असायला पाहिजे ती वाइडर असायला पाहिजे पोटेन्शियलची. सेकंड असेल द करंट डेन्सिटी टू स्टार्ट द प्रोटेक्शन शुड बी एज लो एज पॉसिबल. करंट डेंसिटी लो चाहिए हमें प्रोटेक्शन के लिए. एंड थर्ड हो गई आपकी lower the passive current needed for maintaining the protection, so lesser will be the operating cost of the device. जो हमारा पैसिव करंट की जो नीड है, पैसिव करंट की नीड वो जितनी कम होगी उतना हमें कॉस्ट जो है डिवाइस का वो कम लगेगी. कॉस्ट भी हमारी क्या होगी, डिक्रीज होगी. सो दीज आर द सम कंडीशंस फॉर यूजिंग द दिस पोटेंशियोस्टेट. ठीक है, अब देखो उसके एडवांटेजेस क्या है. फर्स्ट इज द लो ऑपरेटिंग कॉस्ट. सेकेंड वन इज द एप्लीकेबल टू वाइड रेंज ऑफ कोरोडेंट्स मीन्स आयरन का जो हमने टैंक लिया है उससे कितना भी लार्ज हम ले सकते हैं. मीन्स वाइड रेंज के कोरोडेंट के ऊपर भी हम इसे अप्लाई कर सकते हैं इस मेथड को, पोटेंशियोस्टेट को. थर्ड हो गया आपकी एबिलिटी टू प्रोटेक्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. अँड लास्ट होगा फ्यू ऑक्झिलरी इलेक्ट्रोड्स आर नेसेसरी. फक्त इथं आपल्याला प्लॅटिनियमचा इलेक्ट्रोड लागणार आहे आणि इथं ग्राफाइटचा इलेक्ट्रोड, एवढीच नेसेसिटी आहे यासाठी. नाहीतर बाकीचे जे आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस त्या युजफुल आहेत. ठीक है, सो दिस इज अबाउट द एनोडिक प्रोटेक्शन इन विच हमने फर्स्ट वाला देखा पोटेंशियोस्टेट. ठीक है, पोटेंशियोस्टेट आपको समझ में आ गया, इसमें कोई डाउट है क्या पोटेंशियोस्टेट में? Do you understand the potentiostat? Yes, ma'am. Okay, then take down the potentiostat. Then I will discuss the anodizing method, second anodic protection. At the first, पहिला आपण कॅथोडिक प्रोटेक्शन जो आहे त्याला कोणता नंबरिंग दिलाय पहा तुम्ही. ए दिलाय का, 1 दिलाय, 2. सेम तसं 1 जर दिला असेल तर इथं 2 द्या. आणि नंतर थर्ड जो आहे तो प्रोटेक्टिंग, इथं तुम्ही थर्ड देणार आहात. किंवा स्टार करून लिहिलं तरी चालेल. स्टार करा आणि लिहा. स्टार किंवा डॉट कसंही तुम्ही जे नंबर किंवा डिनोशन देऊ शकता तसं डिनोट करून द्या. राइट डाउन द एनोडिक प्रोटेक्शन. इन दिस मेथड a metal to be protected is passivated by applying current in a direction
that will make it more anodic. That will make it more anodic. Okay. Next sentence. It is based on the formation. Anodic protection is based. It is based on the formation of a protective film anodic protection is based on the formation of a protective film on metal by externally applied anodic current. Okay. Next. It is used okay, this method used for used for active passive behavior. For example, iron, nickel, chromium, titanium, and their alloys. Okay. Next line. If carefully controlled anodic current is applied metals are passivated and rate of metal dissolution is decreased
Next, to protect the metal anodically, a device called a potentiostat is used. Potentiostat is used. या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या पोटेन्शियोस्टॅटचा. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट त्याच्या खाली लिहा. डायग्राम साठी थोडा स्पेस ठेवा. त्याच्या खाली राईट डाऊन द ऑप्टिमम पोटेन्शियल रिक्वायर्ड. for protecting a metallic surface, is previously determined by electrochemical measurements full stop. The main condition in anodic protection are main conditions for protecting anodic conditions are write down the first sorry anodic protection त्यामध्ये first
लिहा. ठीक आहे, हे 3 पॉइंट लिहा रे बाळांनो. पोटेन्शियल इथपर्यंत लिहा. हे 3 फक्त लिहा. ऍडव्हान्टेजेस राहू दे, मी सांगते तुम्हाला. रोमन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लिहा. लिहून झाले की सांगा मला. झालं, हे 3 पॉइंट लिहिले. रोमन 3. झालं का रे, लिहून झालं, हे 3 पॉइंट लिहिले. इज इट ओव्हर? कंडिशन्स कंप्लीट झाले का? हॅलो. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट त्याचे ऍडव्हान्टेजेस लिहूया आणि आपण थांबूया इथं. राईट डाऊन द ऍडव्हान्टेजेस. मी सांगते. रोमन फर्स्ट, लो ऑपरेटिंग कॉस्ट. Second, applicable to wide range of corrodant. Third, ability to protect complex structure. And last, fourth, few auxiliary
few auxiliary electrodes are necessary. ठीक आहे, रोल नंबर टाकले ना सगळ्यांनी? Put your roll number in chat box. Okay. Now we'll stop here. Remaining points we'll discuss in the next lecture.